ही खूप अभिनंदनाची आणि आनंदाची गोष्ट आहे की ज्या काळात मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असं आपण म्हणतो. दर्जा मिळाला ही खूप चांगली गोष्ट आहे, पण अभिजात भाषेचा दर्जा मिळून फायदा मिळाला की नाही हा वादातीत प्रश्न आहे. आणि आता सध्या भाषिक दृष्टिकोनातून संपूर्ण समाज जागरूक झालेला आहे. आणि भाषेच्या वरून आंदोलन व्हायला लागलेत, भाषेच्या वरून राजकारण व्हायला लागले, भाषेच्या वरून शासनाचे वेगवेगळ्या पद्धतीचे दबाव सहन करायला लागले. आणि एकीकडे हिंदी, हिंदुस्तान, हिंदू असं काहीतरी समीकरण वेगळ्या पद्धतीने येऊ घातलेले आहे. आणि एकूणच विद्यापीठांच्या आणि सगळ्या शाळा महाविद्यालयांच्या वातावरणामध्ये भाषेचा अभ्यास जसा व्हायला पाहिजे तसा होत नाही. म्हणून राष्ट्र सेवा दलाने हा जो उपक्रम हाती घेतलेला आहे, या उपक्रमामध्ये माझ्यासारख्या भाषा शिकवणाऱ्या माणसाला सहभागी व्हायला नक्कीच आवडेल. पण आता मला असं वाटतं की तो जो उपक्रम आहे त्या उपक्रमाच्या पाठीमागे गणेश देवींसारख्या एका मोठ्या भाषाशास्त्रज्ञाचा पाठिंबा आहे, सहभाग आहे. तो उपक्रम पुढे नेण्यासाठी काही उपाययोजना आपल्याला कराव्या लागणार आहेत. आणि त्यातली पहिली गोष्ट अशी आहे, मला वाटतं की आपल्या ज्या बोली आहेत त्या ज्ञानभाषा नीट झाल्याच नाहीत. खरी गोष्ट. आणि बोली जोपर्यंत ज्ञानभाषा होत नाही तोपर्यंत सामाजिक सांस्कृतिक विकासाचं गणित आपल्याला मांडता येणार नाही. म्हणजे हे सांस्कृतिक परिवर्तनाचाच हा भाग आहे. बरोबर. आणि तुमच्या एक लक्षात येईल की बोलीला ज्ञानभाषा बनवण्याचं अत्यंत पहिलं आणि महत्वाचं काम गौतम बुद्धांनी केलं. खरी गोष्ट. म्हणजे बुद्धाने पाली भाषेत सगळे व्यवहार करावेत, पाली भाषेत बोलावं, पाली भाषेत सगळे व्यवहार करावेत, असे सगळे आपल्या अनुयायांना आदेशच दिलेले होते. बरोबर. जे काही धर्मग्रंथांच्या मध्ये आणि इतर संस्कृत प्रचूर ग्रंथांच्या मध्ये जे काही ज्ञान साठलेलं आहे ते ज्ञान बोलीमध्ये आणण्याचा पहिला प्रयोग आणि पहिला प्रयत्न गौतम बुद्धांनी रुजवला. तिथून तो प्रवास चालू झालेला आहे. मग तो प्रवास चक्रधरांच्या पर्यंत आपल्याला दिसतो. चक्रधरांनी तेच केलं. स्वतंत्र लिपी शोधली, बरं, त्या लिपीत सगळे व्यवहार आणले. तोच प्रयत्न ज्ञानेश्वरांनी पण केला, पण ज्ञानेश्वरांनी गीतेचा अनुवाद करून त्या प्रयत्नाला एक वेगळी दिशा दिली. म्हणजे ज्ञानेश्वरांनी मराठीत ज्ञानेश्वरीच्या रूपाने गीतेतलं तत्वज्ञान आणलं, हे सगळं खरं आहे. त्यातून सामान्य माणूस शहाणाच झाला. पण त्यांनी गीतेचं तत्वज्ञान आणलं याच्याबद्दल ज्ञानेश्वरांच्या हेतूबद्दल माझ्या मनात शंका आहे. पण ते काम महात्मा फुल्यांनी पुढे कसं केलं? ते काम एक्सटेंड केलं महात्मा फुल्यांनी. आणि आपल्या मातृभाषेला किंवा ज्याला आपण बोली भाषेला म्हणतो तिला ज्ञानभाषेचा सन्मान देण्याचे प्रयत्न बुद्धापासून तर महात्मा फुल्यांच्या पर्यंतच्या सगळ्याच महापुरुषांनी रुजवलेले आहेत. तर ते प्रयत्न हा सेवा दलाच्या कार्यक्रमातला एक भाग पण असायला पाहिजे असं मला वाटलं, म्हणून मी बोललो. मला असं वाटतं जेव्हा तुमचं आधुनिक विज्ञान तंत्रज्ञान आणि हा सगळा ज्ञान भांडार आहे, हा एका विशिष्ट भाषेत आतापर्यंत बंदिस्त होता, विशेषतः संस्कृतमध्ये होता, आणि ती भाषाच आता लयास गेलेली आहे. नंतर तो बंदिस्त होत गेला इंग्रजी आणि बाकीच्या भाषांमध्ये, आणि तो प्रमाण मराठीत पण मग येऊ लागला. बरोबर. पण तो बोलींच्या पर्यंत आलाच नाही. वेगवेगळ्या खेड्यापाड्यांमध्ये ज्या बोली विकसित झालेल्या त्यांच्यापर्यंत तो आलाच नाही. तो खऱ्या अर्थाने सर्वसामान्य माणसापर्यंत आला नाही. आणि जेव्हा बोली ज्ञानभाषा होते तेव्हा शासक आणि शोषक
यांची गुंडगिरी मोडून काढण्याची क्रांती सर्वसामान्य माणूस करू शकतो. बरोबर. त्यामुळं सांस्कृतिक परिवर्तनाचं एक प्रमुख असं साधन भाषांचा विकास याच्याकडे पाहायला पाहिजे.